शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हजेरी लावली आणि जुन्या चर्चा पुन्हा नव्यानं सुरू झाल्या। त्यात गेल्या काही आठवड्यांपासून जयंत पाटलांचं मौन सगळ्यांच्याच डोळ्यात भरत असताना या कार्यक्रमानं सगळ्यांच्या भोवया उंचावल्या नसत्या तरच नवल। पवारांच्या मनातले मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणारे जयंत पाटील विधानसभा निकालानंतर पक्षांतर्गत टीकेचा विषय का ठरत गेले आणि त्यांचा पुढचा राजकीय प्रवास कसा असू शकतो याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज असे एका फ्रेममध्ये दिसले आणि पुन्हा एकदा चर्चांना तोंड फुटलं। वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर दिसणं ही काही महाराष्ट्रासाठी नवी गोष्ट नाही। नुकतेच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीत एकाच व्यासपीठावर दिसले होते। मात्र जयंत पाटलांनी गडकरींचा केलेला पाहुणचार विशेष लक्षवेधी ठरण्यामागे अनेक कारणांचा संदर्भ आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जयंत पाटलांनी स्वतःला झोकून दिलं होतं। त्यांचं हे डेडिकेशन पाहूनच शरद पवारांनी त्यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपवण्याचे संकेतही दिले। आनंद आहे की अख्ख्या पिढीच्या जयंत सरकारला नेतृत्वाने उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी सावरण्याच्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी ही तुमची माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे। पण विधानसभा निकालात महाविकास आघाडीची धुळदाण उडाली आणि जयंत पाटलांची पक्षातली खुर्ची देखील डळमळायला सुरुवात झाली। जानेवारी महिन्यात मुंबईत झालेल्या मेळाव्यात थेट शरद पवारांसमोरच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांवर थेट आरोप केले। जवळपास बहुतांश 75-80% कार्यकर्त्यांची हीच भूमिका होती की राज्य कार्यकारिणी असेल किंवा सगळे आता पदाधिकारी संघटन आता राज्यातलं नव्याने तयार केलं पाहिजे, हे बरखास्त केलं पाहिजे, अशीच सर्वांची मानसिकता होती। आणि त्याच्यात मग सगळेच आले, मग खालच्या पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंत सगळेच त्याच्यामध्ये आले। जयंत पाटील यांच्यासह बदललेच पाहिजेत, सगळे बदल। याच काळात जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडण्याची 10 कारणं असा एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला होता। विशेष म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्र भाजपनं पोस्ट केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। त्यानंतर महाराष्ट्रात नव्यानं सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात जयंत पाटील चर्चेत आले। मात्र सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेमुळे नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी त्यांना दिलेल्या ऑफरमुळे। आमचं तुमच्याकडे लक्ष असतं पण तुम्ही प्रतिसाद कुठे देता अशी गुगली अजितदादांनी टाकली। त्यावेळी योग्य वेळी योग्य निर्णय असं उत्तर जयंत पाटलांनी दिलं। 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो, त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर। आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय। तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं वक्तव्य केल्यानंतर जयंत पाटील अचानक राजकीय घडामोडींपासून अलिप्त झाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून ऑपरेशन टायगर पर्यंत एकाही विषयावर जयंत पाटील बोलताना दिसले नाही। हेच जयंत पाटील आता थेट गडकरींचा पाहुणचार करताना दिसल्यामुळे त्यांच्या मनात नेमकं चाललंय काय हा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। जयंत पाटील साहेबांच्या बद्दल उलट चर्चा सुरू आहे, पक्ष सोडून जाणार आहेत अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे राज्यात। या सगळ्या 100% चुकीच्या चर्चा चालू आहेत। कारण जयंत पाटील साहेब हे कुठल्या कोणाच्या मागणं जाणारे नेते नाहीत, ते शरद पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। आणि निष्ठा म्हणजे काय हे जयंत पाटलांच्याकडे बघितल्यावर सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय। साहेबांचं अतिशय मोलाचं, आमच्या वाळवे तालुक्यात अतिशय मोलाचं स्थान आहे। साहेबासारखं असं काम कोणी केलेलंच नाही आणि ज्या वेळेला पडत्या काळात त्यांनी पवार साहेबांच्या पाठीमागे ठाम राहिल्यात, त्यामुळं असं आम्हाला नाही वाटत की साहेब हा पक्ष सोडून बाजूला जातील। भाजपकडून मात्र अशा शक्यतेला कधीच जाहीरपणे मान्यता देण्यात आली नाही। आम्ही कधीही असा उन्मत्त काम करणार नाही, आम्ही कधी फोडाफोडीचं राजकारण कधीच केलं नाही। संकल्पाला साथ देण्याकरता आमच्याकडे अनेक लोक पक्षप्रवेश करतात,
आम्ही कधीही कुणाला आमच्या पक्षात या, आमच्या पक्षामध्ये जबरदस्तीने त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही. आम्ही आमच्या कामावर, मोदीजींच्या कामावर, देवेंद्रजींच्या कामावर महाराष्ट्रामध्ये जनतेला वाटतं की भाजपाकडे गेलं पाहिजे, त्यामुळं लोक येत आहे ना, आम्ही त्यांचं स्वागत करतो आहे. पण आपल्याबाबतच्या संभाव्य चर्चा अगोदरच गृहीत धरून त्याला जयंत पाटलांनी उत्तरही देऊन टाकलं. आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढे तयार करू नका. पण पत्रकारांनी एक बातमी तयार केली आणि देशभर त्याच्यावर मोठमोठे चिंतन करणारी लोक पण बातम्या तयार करायला लागली. याचं मला मनाला शल्य वाटतं. गडकरी साहेब आलेत, 2 पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारांची झालेली आहे त्याबद्दल न बोललेलं जास्त चांगलं. माध्यमातील बातम्यांवर जयंत पाटलांनी तोंडसुख घेतलं खरं, पण आपण पक्षांतर करणार की नाही याबाबत ठोस काहीच न बोलता तर याच सुरात सूर मिसळत गडकरींनी जयंत पाटलांसोबतच्या मैत्रीचं रहस्य सांगून टाकलं. महाराष्ट्रामध्ये इलेक्शन पुरतं राजकारण राहिलं, इलेक्शनच्या नंतर राजकारण नाही झालं. आजचा कार्यक्रम जो आहे तो राजकारणाचा नाही, माझे अतिशय उत्तम मित्र आहे म्हणून मी या कार्यक्रमाकरता आलो. वैचारिक मतभिन्नता असेल पण मनभेद असता कामा नये, हे अटलजींचं सुंदर वाक्य आहे. आणि त्यामुळे जिथे राजकारण येईल, मी आलो ना प्रचाराला, आमच्या पक्षाकरता लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत आलो तेव्हा प्रचार केला, पण निवडणूक संपल्यानंतर राजकारण संपलं. या कार्यक्रमात जयंत पाटील यजमानाच्या तर गडकरी पाहुण्याच्या रूपात होते. भविष्यात या भूमिका बदलून गडकरी यजमान म्हणून भाजपत जयंत पाटलांचा पाहुणचार करणार का आणि तोच खरा करेक्ट कार्यक्रम ठरणार का, या चर्चा मात्र थांबायला तयार नाहीयेत. एखाद्या नेत्याच्या पक्षांतराची चर्चा त्या नेत्याबद्दल संभ्रम तर निर्माण करतेच, त्याचबरोबर सामान्यांच्या मनात राजकारणाबद्दलची घृणा देखील वाढीस लागते. मागील 2.5 वर्षांमध्ये महाराष्ट्राने घाऊक पद्धतीने झालेली पक्षांतरं पाहिलीत. या सगळ्या कालावधीत जयंत पाटील अविचल राहिलेत. शरद पवारांशी असलेली त्यांची निष्ठा ढळलेली नाही. मात्र आता त्यांच्याबद्दल देखील जर अशीच चर्चा होत असेल तर सामान्यांच्या मनात राजकारणाबद्दलची नकारात्मकता आणखी वाढीस लागणार आहे. विजय केसरकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.